नमस्कार. आज आपण या भागामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचं महत्त्व याचा विचार करणार आहोत. यापूर्वीच्या भागामध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंध, त्याचा अर्थ, त्याचं स्वरूप, बदलतं स्वरूप आणि त्याच्या व्याप्ती क्षेत्राचा अभ्यास केला होता. आता या भागामध्ये आपण या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचं महत्त्व याचा अभ्यास करणार आहोत. आज मानवी जीवनाचा जर विचार करायचा झाला तर मानवाचं कार्यक्षेत्र हे जागतिक बनलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर आजच्या काळामध्ये आजचे जग हे परस्परावलंबी बनलेलं आपल्याला दिसून येतं. एकीकडं जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जग जवळ आलेलं आहे आणि त्याचबरोबर ते परस्परावलंबी बनलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आजच्या काळामध्ये किती जरी मोठा महासत्ता देश असला आणि एखादा किती जरी छोटा देश असला तरी सर्वच देशांना इतर देशांची गरज भासत असताना आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळे राष्ट्रांचे संबंध हे कधी नव्हे तेवढे अधिक जवळ, अधिक व्यापक झालेले आपल्याला दिसून येतात. आणि त्याच्यामुळे या आंतरराष्ट्रीय राजकारणातील परस्परावलंबित्वामुळे, त्याचबरोबर परस्परावलंबित्वामुळे या राष्ट्रांच्या संबंधाचा अभ्यास करणं आणि याच्या विद्यार्थ्यांना गरजेचं बनलेलं आपल्याला दिसून येतं. साधारणतः आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास म्हणजे सत्तेच्या राजकारणाचं विश्लेषण असतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा जर आपण विचार केला, आंतरराष्ट्रीय संबंधाचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय संबंध हे राष्ट्रीय हितावर आधारलेले असतात. हित साध्य करण्याचा त्यांचा प्रत्येक राष्ट्राचा प्रयत्न असतो आणि त्याच्यामुळे ते सत्ता संबंध असतात. आणि आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये या सत्ता संबंधाचं विश्लेषण केलं जातं. त्याचबरोबर जागतिकीकरणाच्या युगामध्ये आज प्रत्येक म्हणजे एका देशामध्ये घडलेली घटनांचा दुसऱ्या देशातील नागरिकांवर परिणाम होताना दिसून येत आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे जर समजा युरोपियन देशामध्ये किंवा मोठ्या देशामध्ये जर महामंदी आली तर त्याची झळ आपल्या येथील लोकांना सुद्धा बसताना आपणाला दिसून येते. म्हणजे एखादा प्रश्न आज या मानवी प्रश्नाचं स्वरूपसुद्धा आंतरराष्ट्रीय बनलेलं आपणाला दिसून येतं. म्हणजे जसं मानवाचं कार्यक्षेत्र वाढत गेलेलं आहे, जग जवळ येत गेलेलं आहे, जगाला आपण जागतिक खेडं ही संकल्पना विश्वाला आपण आज देतो, तसं या माणसांचे संबंधसुद्धा अधिक जवळ आलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्याच्यामुळेच खऱ्या अर्थानं या आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करणं हे गरजेचं बनलेलं आपल्याला दिसून येतं. आज प्रत्येक विद्यार्थ्याला याची माहिती ठेवणं आवश्यक बनलेलं आहे. त्याचबरोबर या विषयाची व्याप्तीसुद्धा संपूर्ण विश्व हेच या आंतरराष्ट्रीय संबंधाची कार्यशाळा असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळे एका देशाचे प्रश्न, दुसऱ्या देशाचे प्रश्न आणि देशांचे प्रश्न हे भिन्न जरी असतील तरी परस्परावर प्रभाव निर्माण करणारे आपल्याला दिसून येतात. एखाद्या देशामध्ये घडलेली घटना ही त्याच देशापुरती मर्यादित राहील अशातला भाग नाही, तर त्याचा प्रभाव हा इतर देशावरती इव्हन संपूर्ण जगावरती सुद्धा होत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्यामुळे देशातील कोणत्याही देशातील नागरिकांना आज आंतरराष्ट्रीय संबंधाची माहिती होणं हे गरजेचं बनलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर याचं म्हणजे विस्तृत या आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यासक्षेत्र हे अत्यंत विस्तृत आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या देशांचे प्रश्नसुद्धा वेगवेगळे असलेले आपल्याला दिसून येतात. अर्थातच या सर्वच आंतरराष्ट्रीय प्रश्नांची माहिती आपल्याला ठेवण्याची गरज नाही, परंतु निकडीच्या प्रश्नाची निकडीच्या प्रश्नाची माहिती मात्र आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करणं हे गरजेचं बनलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे सर्वच देशातील सर्वच प्रश्नाचा आपण विचार करण्याची आवश्यकता नाही, परंतु जे प्रश्न इतर देशावर प्रभाव पाडू शकणारे आहेत
अशा प्रश्नाचा मात्र आपणाला विचार करणं गरजेचं असलेलं आपणाला दिसून येतं. त्याच्यामुळेच आंतरराष्ट्रीय संबंधाचा महत्त्व म्हणजे अभ्यासाचं महत्त्व हे वाढलेलं आणि सर्वांसाठी असलेलं आपल्याला सांगता येतं. त्याच्यानंतर बघा, आजच्या मानवी जीवनातील जे प्रश्न आहेत, समकालीन जे प्रश्न आहेत, म्हणजे मानसशास्त्रीय प्रश्न आहेत, सामाजिक प्रश्न आहेत, राजकीय प्रश्न आहेत, आर्थिक प्रश्न आहेत, या प्रश्नाची उकल ही आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामुळे आपणाला करता येऊ शकते. समजा आता मानसशास्त्रीय प्रश्न, आजच्या युगाचे मानसशास्त्रीय प्रश्न म्हणजे आज काही वर्गामध्ये बघा, भारताचा जर आपण विचार करायचा झाला तर भारतामध्ये आत्महत्या करण्याचं, शेतकरी वर्गामध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे मानसिकता वाढलेली आपल्याला दिसून येते. अर्थात ही मानसिकता म्हणजे एक गोष्ट या ठिकाणी विचार करण्यासाठी सारखी आहे, ते म्हणजे इंग्रजांनी भारतावरती 150 वर्ष राज्य केलं, परंतु या इंग्रजाच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद नाही. त्याचबरोबर भारत 1947ला स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यापासून ते 1990 पर्यंत सुद्धा शेतकरी आत्महत्या करत नव्हते. परंतु जेव्हा भारताने म्हणजे नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं, आपण 1994ला नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केला आणि मग त्याचे परिणाम हळूहळू 2000 पासून मात्र 2000 सालापासून शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढलेल्या आपल्याला दिसून येतात. अर्थात शेतकऱ्याच्या आत्महत्याला बरेचसे लोकसंख्येची वाढ, घटत असलेलं उत्पन्न, शेतीची दयनीय अवस्था हे जरी कारणं असले तरीसुद्धा याच्या मागं आंतरराष्ट्रीय कारणसुद्धा आहे. हे आपण लक्षात घेण्याची आवश्यकता असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे एका देशामध्ये ज्या घटना घडतात त्याला आंतरराष्ट्रीय कारणं असू शकतात. म्हणजे आपण जागतिकीकरणाचा स्वीकार केला, नवीन आर्थिक व्यापार धोरणाचा स्वीकार केला, मुक्त आयात निर्यात धोरणाचा आपण स्वीकार केला, त्याच्यामुळे इथे उत्पादन कमी झालं, आपला शेतकरी स्वावलंबी जो होता तो परावलंबी बनला. म्हणजे बियाणं विकत घेणं, त्याच्यानंतर वेगवेगळी औषधं, फवारणीची औषधं, खतं वगैरे विकत घेणं, शेतकऱ्याचा खर्च वाढला, परंतु त्याचं उत्पादन मात्र त्या प्रमाणामध्ये वाढलं नाही. त्याचबरोबर त्यानं उत्पादन केलेल्या मालाची किमतीला सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तितकासा उठाव आपल्याला दिसून येत नाही आणि त्याच्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना शेती परवडण्याशी झालेली आहे. कारण इतर देशातून स्वस्त माल आपल्या देशामध्ये विक्रीसाठी येतो आणि त्याच्यामुळे येथील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे येथील शेतकरी जे आत्महत्या करत आहेत, त्यांचं जे आत्महत्या करण्याची मानसिकता वाढत आहे, हे मानसशास्त्रीय कारण किंवा मानसशास्त्रीय समस्या सोडवण्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाकडं, मग आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये झालेले कायदे, जागतिक व्यापार संघटनेची धोरणं, जागतिक बँकेची धोरणं, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची धोरणं, बड्या राष्ट्रांच्या धोरणं याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला या ठिकाणच्या शेतकऱ्याच्या आत्महत्याच्या समस्येची उकल काही प्रमाणावर आपल्याला काढता येत राहते. त्याचबरोबर वेगवेगळे सामाजिक प्रश्नसुद्धा आहेत. आता सामाजिक प्रश्नसुद्धा म्हणजे या ठिकाणी बघा मिक्स संस्कृती झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे आज एका देशाचे व्यक्ती या म्हणजे राहणीमानाच्या बाबतीमध्ये किंवा व्यक्तींच्या केशभूषा, वेशभूषा, राहणीमान, खाणं पिणं या बाबतीमध्ये कुठंतरी जागतिक पातळीवरती सारखेपणा येत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे संपूर्ण म्हणजे अगोदरच्या काळामध्ये जसं राष्ट्राची व्यक्ती ही राष्ट्राची ओळख होती, तसं व्यक्ती या संपूर्ण विश्वाचा घटक बनत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे यातून काही प्रश्नसुद्धा निर्माण होतात, सामाजिक प्रश्नसुद्धा काही निर्माण होत असलेले आपल्याला दिसून येतात. याची उकल आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामध्ये सापडते. आर्थिक प्रश्नाची उकलसुद्धा आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामध्ये सापडते. म्हणजे ज्या वेळेला मंदी येते, जागतिक क्षेत्रामध्ये मंदी येते, त्यावेळेला आपल्या देशातील बेरोजगारीचं प्रमाण वाढतं. म्हणजे आजच्या काळामध्ये आपल्या देशातील आर्थिक समस्यांना आंतरराष्ट्रीय धोरणंसुद्धा बऱ्याचशा प्रमाणामध्ये कारणीभूत असू शकतात. म्हणजे सध्याच्या काळामध्ये एखाद्या देशाच्या मानसशास्त्रीय समस्यांचा, सामाजिक समस्यांचा, आर्थिक समस्यांचा अभ्यास, त्याचबरोबर राजकीय समस्यांचा अभ्यास
करून त्याची उकल जर करायची असेल तर आपल्याला आंतरराष्ट्रीय संदर्भसुद्धा लक्षात घेणं गरजेचं बनलेलं आहे. आणि त्याच्यामुळे अगोदरच्या काळामध्ये राज्य स्वयंपूर्ण होते, राष्ट्र स्वयंपूर्ण होती, त्याच्यामुळे एका राष्ट्राचा दुसऱ्या राष्ट्रावरती प्रभाव हा खूपच कमी परिणाम व्हायचा. सध्याच्या काळामध्ये मात्र हा प्रभाव वाढलेला आपल्याला दिसून येतो आणि सर्व जग हे एक राष्ट्र बनल्यासारखं बनलेलं आहे. त्याचप्रमाणे सर्व म्हणजे एखाद्या राष्ट्रातील समस्यांना सुद्धा जागतिक धोरणं कारणीभूत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे या समस्यांची उकल आपणाला या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामध्ये सापडत असलेली दिसून येते. म्हणजे या सर्वांचा म्हणजे मानसशास्त्रीय, सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करणं आपणाला गरज आहे आणि आंतरराष्ट्रीय संबंधाची यासाठी मदत होऊ शकते. अर्थात हे प्रश्न आपण पूर्णपणे सोडवू शकत नाही, परंतु त्याची तीव्रता तरी आपण आपल्या परीने कमी जास्त करू शकतो. त्याच्यामुळे आज आंतरराष्ट्रीय संबंधाचं माहिती घेणं किंवा अभ्यास करणं हे सर्वांनाच म्हणजे विद्यार्थ्यांना तर महत्त्वाचं आहेच, त्याचबरोबर सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना सुद्धा याची गरज बनत असलेली दिसून येते. म्हणजे आंतरराष्ट्रीय जसं जसं जग जवळ येत आहे तसं तसं आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाची आवश्यकतासुद्धा किंवा गरज किंवा महत्त्व वाढत असलेलं आपणाला दिसून येतं. यामध्ये आपणाला मुद्देसूद अभ्यास करायचा झाला तर यामध्ये पहिला सांगता येतो ते बघा, आंतरराष्ट्रीय संबंधाचं सैद्धांतिक महत्त्व. मुळामध्ये बघा, आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे राष्ट्रातील संबंध म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध होय. राष्ट्रातील संबंध म्हणजे काय की राष्ट्रातील संबंध म्हणजे राष्ट्रांच्या नागरिकांचे संबंध. म्हणजे एका राष्ट्रातील नागरिकांचे दुसऱ्या राष्ट्रातील नागरिकांशी राजकीय पातळीवरून, व्यापारी पातळीवरून, सामाजिक पातळीवरून, धार्मिक पातळीवरून, सांस्कृतिक पातळीवरूनचे संबंध म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, आंतरराष्ट्रीय संबंध असं म्हणतो. म्हणजे जगाचा जर आपण विचार करायचा झाला तर जग हे मानवी मनाचं प्रक्षेपण असतं. म्हणजे ज्याप्रमाणे व्यक्ती असतो त्याचप्रमाणे त्याचं जग असतं. म्हणजे ज्याप्रमाणे व्यक्तीच्या प्रक्षेपण म्हणजे जग असतं, व्यक्ती म्हणजेच राष्ट्र असतं. आणि व्यक्तीचं जीवन जसं आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जसं व्यक्तीचं जीवन असतं तसंच राष्ट्रांचं आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये राष्ट्रांचं जीवन आणि संबंध असलेले आपणाला दिसून येतात. ज्याप्रमाणे वैयक्तिक पातळीवरती व्यक्तिव्यक्तीचे संबंध असतात तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरती राष्ट्राचे संबंध असतात. म्हणजे ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये राष्ट्रांचा व्यवहार चालतो, राष्ट्रांचे काही सिद्धांत असतात, त्या सिद्धांताच्या आधारे व्यक्तीला सुद्धा आपल्या जीवनाची निवड करता येऊ शकते किंवा आपलं जीवन जगण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. जसे की बघा, आता आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामध्ये म्हणजे आदर्शवादी सिद्धांत आहे. आदर्शवादी सिद्धांत म्हणजे काय, नैतिकतेला महत्त्व देणारा सिद्धांत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रत्येक राष्ट्रानं नैतिकतेचं पालन करायला पाहिजे. तसंच आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण जर विचार केला म्हणजे राष्ट्रामध्ये शांतता राहायची असेल तर प्रत्येक राष्ट्रानं नैतिकतेचं पालन करायला पाहिजे. अगदी त्याचप्रमाणे माणसामध्ये जर संघर्ष व्हायचा नसेल तर प्रत्येक माणसांनी सुद्धा नैतिकतेचं पालन करायला पाहिजे. म्हणजे आदर्शवाद जसे एखाद्या राष्ट्रासाठी आदर्शवाद असतो त्याच पद्धतीत तोच आदर्शवाद व्यक्तीला वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा उपयोगी पडू शकतो. म्हणजे सैद्धांतिक महत्त्वसुद्धा आंतरराष्ट्रीय संबंधातील सिद्धांताचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये असलेलं दिसून येतं. व्यवहारिक महत्त्व पण याचं म्हणजे दुसरा सिद्धांत बघा, व्यवहारवादी सिद्धांत आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवहार कशा पद्धतीने चालतात. जसं की बघा, म्हणजे आता थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं तर आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे संबंध आणि व्यक्तींचे समाजातील संबंध याच्यामध्ये फरक असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे राष्ट्रांतर्गत नागरिकांचे संबंध आणि राष्ट्राबाहेरील म्हणजे इतर राष्ट्रांचे संबंध याच्यामध्ये फरक असलेला दिसून येतो. जसे व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींशी संबंध असतात तसे राष्ट्रातील व्यक्तीचे संबंध असतात. राष्ट्र हे एक कुटुंब असतं थोडक्यात. आणि आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्य म्हणजे हा समाज असतो. ज्याप्रमाणे मानवाचं समाजामध्ये वर्तन घडतं
त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवरती एका राष्ट्राचं वर्तन घडत असतं. त्याच्यामुळे जे जे सिद्धांत आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये लागू असतात ते सर्व सिद्धांत मानवी जीवनाला सुद्धा लागू होऊ शकतात आणि यात म्हणजे मानवी जीवनाच्या समस्या सोडवण्यासाठी या सिद्धांताची म्हणजे गरज पडू शकते आणि उकल करणं सुद्धा शक्य होत असलेलं आपल्याला दिसून येतं. बरेचसे वैयक्तिक प्रश्नसुद्धा या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सिद्धांताच्या आधारे आपल्याला म्हणजे सोडवता येत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे सैद्धांतिक पातळीवर सुद्धा म्हणजे जसं राष्ट्रांचा व्यवहार असतो, अर्थात राष्ट्रांच्या व्यवहारामध्ये व्यावहारिक संबंधाला जास्त महत्त्व असतं. राष्ट्रीय हितसंबंध हा या राष्ट्राच्या संबंधाचा गाभा असतो. अगदी त्याचप्रमाणे व्यक्तिव्यक्तींचे संबंधसुद्धा असतात. जसं राष्ट्रांमध्ये संघर्ष होतात तसं व्यक्तिव्यक्तीमध्ये सुद्धा संघर्ष होतात. राष्ट्रातील संघर्षाला आपण युद्ध म्हणतो, व्यक्तिव्यक्तीतील संघर्षाला आपण भांडण म्हणतो. व्याप्ती फक्त कमी जास्त हा त्याचा फरक जरी असला तरी जसं व्यक्तीचं वैयक्तिक जीवन असतं तसंच एखाद्या राष्ट्राचं सुद्धा त्याचं वेगळं जीवन असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करत असताना आंतरराष्ट्रीय व्यवहार ज्या सिद्धांताच्या आधारे चालतात त्या सिद्धांताचा उपयोग आपणाला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये वैयक्तिक आयुष्य जगण्यासाठी आणि वैयक्तिक जीवनातील समस्या सोडवण्यासाठी होऊ शकतो. म्हणजे या आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्त्व हे आपणाला आंतरराष्ट्रीय संबंधाचं सैद्धांतिक महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील सिद्धांताद्वारे किंवा जसे व्यवहार होतात तशा प्रकारच्या म्हणजे त्या व्यवहाराच्या आधारे वैयक्तिक व्यवहार करून आपणाला पण आपली प्रगतीचा मार्ग प्रशस्त करता येऊ शकतो. म्हणजे हे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासातून आपणाला ज्ञान येतं. त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्त्व म्हणजे हे सैद्धांतिक महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं. आता त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्त्वामध्ये दुसरा जर मुद्दा घ्यायचा झाला तर त्याच्यामध्ये बघा आंतरराष्ट्रीय मानवी व्यवहाराचे ज्ञान होते. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती म्हणजे विशिष्ट पातळीवरती विशिष्ट राष्ट्र कशा प्रकारचा व्यवहार करतात याचं ज्ञान आपणाला म्हणजे मानवी व्यवहाराचं ज्ञान आपणाला या आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतो. म्हणजे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राशी कशा प्रकारचे व्यवहार करतात याचं ज्ञान आपणाला या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासातून येतं. त्याचबरोबर राष्ट्रातील संघर्ष आणि त्यांच्यातील तणावाची कारणं काय आहेत हे सुद्धा आपणाला या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासातून लक्षात येतं. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय एकता कल्याण साध्य करण्यासाठीचे तंत्र आणि साधनं मार्ग शोधण्यासाठी सुद्धा आपणाला या आंतरराष्ट्रीय संबंधाचा म्हणजे अभ्यास म्हणजे महत्त्वाचा ठरू शकतो. म्हणजे थोडक्यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये मानवी वर्तन कशा प्रकारचं आहे याचा अभ्यास आपणाला करता येतो. म्हणजे मानवाचं वर्तन माणसाचं वर्तन कशा पद्धतीचं आहे. जर समजा एखाद्या वेळेला आता सध्याच्या काळामध्ये जर आपण विचार करायचा झाला तर चीन आणि भारत यांच्या संबंधाचा जर विचार करायचा झाला तर चीनचं धोरण थोडंसं विस्तारवादी असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्या प्रत्येक देशाशी त्याचं धोरण हे विस्तारवादी आहे. आणि त्या ठिकाणी जिनपिंग हे सध्या राष्ट्राध्यक्ष असलेले आपल्याला दिसून येतात. चीनमध्ये साम्यवादी शासन पद्धती आहे आणि साम्यवादी शासन पद्धतीमध्ये एकच राजकीय पक्ष असतो आणि त्या पक्षाचा अध्यक्ष हाच खऱ्या अर्थाने त्या देशाचा अध्यक्ष असतो. अर्थात या जिनपिंग यांना म्हणजे पक्षांतर्गत विरोध वाढू लागलेला आहे. अर्थात हे त्यांचं देशांतर्गत राजकारण झालं, परंतु देशातील नागरिकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे विस्तारवादी भूमिका घेत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे हे मानवी वर्तन म्हणजे एखादा देश विस्तारवादी भूमिका का घेतो, जसं की म्हणजे ज्या वेळेला पाकिस्तानमध्ये निवडणुका लागतात त्यावेळेला भारत विरोधाचे मुद्दे जास्त पुढे येत असलेले आपल्याला दिसून येतात. अर्थात म्हणजे निवडणुका हा त्यांच्या देशांतर्गत बाब असते, परंतु निवडणुका जिंकण्यासाठी मात्र दुसऱ्या देशाशी असणाऱ्या संबंधाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न त्या देशातील नेते मंडळी करत असताना आपल्याला दिसून येतात. जसं की बघा आता भारतीय म्हणजे आपल्याकडे
म्हणजे नुकतेच ट्रम्प येऊन गेले, फेब्रुवारी महिन्यामध्ये आले होते ट्रम्प, आणि त्याचबरोबर त्यांनी सुद्धा मोदींचा कार्यक्रम म्हणजे अमेरिकेमध्ये ठेवलेला आपल्याला दिसून येतो. अर्थात म्हणजे मोदीचा कार्यक्रम अमेरिकेमध्ये त्यांनी का ठेवला, तर त्या ठिकाणी अनिवासी भारतीय म्हणजे अमेरिकेमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय लोकांची संख्या ही जास्त आहे आणि ते तिथील मतदार आहेत. आणि अमेरिकेमध्ये या म्हणजे 2020 सालामध्ये निवडणुका होणार आहेत नोव्हेंबर महिन्यामध्ये, आणि या निवडणुकीमध्ये या भारतीयांची मतं महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. आणि ही भारतीय मतं आपल्याकडे वळवण्यासाठी अमेरिकेच्या अध्यक्ष ट्रम्प यांनी मोदींना म्हणजे भारतीय लोकांपुढे भारतीय लोकांसाठीचा एक कार्यक्रम घेतलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे मानवी वर्तन कशा पद्धतीने बनतं नेमक्या, म्हणजे माणूस एखादं राष्ट्र, त्या राष्ट्रातील नेता कशा प्रकारचं धोरण आखतं, कशा प्रकारची भूमिका घेतं, हे आपणाला या आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास केल्याशिवाय लक्षात येऊ शकत नाही. कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध हे आंतरराष्ट्रीय राजकारणाने प्रभावित झालेले असतात. मुळामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाचं विश्लेषणच असतं. हे सहजासहजी आपल्या लक्षात येऊ शकत नाही. म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंधामधील या व्यक्तिंचं, त्या नेत्यांचं, त्या राष्ट्रातील नागरिकांचं वर्तन हे कशाच पद्धतीनं का आहे, या वर्तन कसं आहे हे समजण्याचं चातुर्य आपणाला या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासातून प्राप्त होत असतं. म्हणून आंतरराष्ट्रीय मानवी व्यवहाराचं ज्ञान याच्यातून आपणाला मिळत असलेलं आपणाला दिसून येतं. की बाबा आता समजा आणखीन उदाहरण द्यायचं झालं तर उत्तर कोरियासुद्धा याचं उत्तम उदाहरण आहे. उत्तर कोरिया हा थोडक्यामध्ये थोडा मागासच देश असलेला आपणाला दिसून येतो. आणि त्या ठिकाणचा राजा, त्या ठिकाणचा जो राष्ट्राध्यक्ष आहे जॉंग किम उन, हे जे तेथील राष्ट्राध्यक्ष आहेत हे मात्र क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्रचा विकास करून अमेरिकेला पराभूत करण्याचं तेथील लोकांना स्वप्न दाखवत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे तेथील जो अण्वस्त्र कार्यक्रम त्यांनी चालवलेला आहे त्याचा उद्देश म्हणजे राष्ट्रातील लोकांचं मत आपल्या पाठिंबा आपल्याला मिळावा आणि त्यासाठी मग आपण अमेरिकेचा पराभव करू, अशा प्रकारचं त्यांना स्वप्न दाखवणे. म्हणजे एखाद्या नेत्याचं जे धोरण असतं, आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये जे वागणं असतं, जे ते भूमिका घेतात, या भूमिकेसाठी ही भूमिका ते का घेतात, कशामुळे घेतात, हे आपणाला समजून घ्यायचं असेल तर आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास उपयोगी ठरू शकतो. याशिवाय आपणाला त्यांचं वर्तन सहजपणे लक्षात येऊ शकत नाही. म्हणून आंतरराष्ट्रीय मानवी व्यवहाराचं ज्ञान करून घेण्यासाठी सुद्धा आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास हा महत्त्वपूर्ण असलेला आपणाला सांगता येतो. त्याच्यानंतर तिसरं आपणाला सांगता येतं ते म्हणजे आंतरराष्ट्रीय समस्याची उकल या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासातून होऊ शकते. आजच्या काळामध्ये असं झालेलं आहे की एखादी समस्या ही त्या देशापुरतीच समस्या राहिलेली नाही, तर तिचा प्रभाव हा संपूर्ण जगभर बनत असलेला आपणाला दिसून येतो. म्हणजे आता हे जी समस्या आहेत यामध्ये उदाहरणार्थ आपणाला सांगतात ते म्हणजे निशस्त्रीकरण करणे. म्हणजे साधारणतः अमेरिकासारख्या बलाढ्य देशांनी जगामध्ये निशस्त्रीकरणासाठी पुढाकार घेतलेला आपणाला दिसून येतो. म्हणजे ज्या देशांकडे खूप मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आहे, ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांचा विकास केला आहे, असे बलाढ्य राष्ट्र निशस्त्रीकरणाची भाषा करताना आपणाला दिसून येतात किंवा शस्त्र नियंत्रणाचं धोरण पुढे आणत असलेले आपणाला दिसून येतात. म्हणजे जगातील इतर राष्ट्रांनी शस्त्रास्त्र निर्माण करू नयेत. कारण जर समजा इतर राष्ट्रांनी शस्त्रास्त्र निर्माण केले तर त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेला थोडाफार धोका निर्माण होण्याचा संभव त्यांना वाटतो. म्हणजे जर आपण साधं उदाहरण द्यायचं झालं तर जर समजा आपल्या एखाद्या विरोधकाकडे जर बंदूक असेल, पिस्तूल असेल आणि आपल्याजवळ समजा नुसता चाकू असेल तर आपणाला स्वस्त राहावं वाटत नाही, आपणाला सुद्धा रायफल असावी असं वाटतं. म्हणजे आपण त्याच्याशिवाय आपण आपला बचाव करू शकत नाही अशी आपली भावना होते आणि मग आपण त्याच्यापेक्षा मोठं शस्त्र बाळगण्याचा प्रयत्न करत असतो. आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये सुद्धा एक राष्ट्र
प्रतिस्पर्धी राष्ट्रापेक्षा अधिक शस्त्रास्त्र मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि बलाढ्य राष्ट्राला काय वाटतं की त्यांनी शस्त्रास्त्र निर्माण करू नये म्हणून ते निशस्त्रीकरणाच्या विचारसरणीचा पुरस्कार करतात। तर ज्याच्याकडे शस्त्रास्त्र नसतात अशी राष्ट्र मात्र शस्त्रास्त्र निर्मितीचा आग्रह धरत असलेले आपल्याला दिसून येतात। तसंच पर्यावरणाचा सुद्धा एक प्रश्न आहे बघा। पर्यावरण ही एक जागतिक समस्या बनलेली आपल्याला दिसून येते। आज एखाद्या देशामध्ये जर प्रदूषण झालं तर त्या प्रदूषणाचा परिणाम हा दुसऱ्या देशावरती होऊ शकतो। म्हणजे अमेरिकेमध्ये जास्त प्रदूषण झालं आणि कॅनडामध्ये काळा पाऊस किंवा आम्ल पर्जन्य घडून आला। म्हणजे अशा प्रकारे जगामध्ये आज असे प्रश्न निर्माण झालेले आहेत की ते एका देशापुरते मर्यादित राहिले नाही तर ते अनेक देशापुरते व्यापक झालेले आपल्याला दिसून येतात। म्हणजे याच्यामध्ये बघा त्याचबरोबर दहशतवाद ही एक समस्या आंतरराष्ट्रीय असलेली आपल्याला दिसून येते। आता जगामध्ये अशा एकही देश नसेल की ज्या देशाला दहशतवादाचा दुष्प्रभाव झालेला नाही। म्हणजे प्रत्येक देश हा दहशतवादाने प्रभावित झालेला आपल्याला दिसून येतो। आता दहशतवादाच्या बाबतीमध्ये बघा दहशतवादी लोक हे अराज्यक समजतात स्वतःला, म्हणजे ते कोणत्याही देशाचे नागरिक नसतात आणि असं असून सुद्धा ते कोणत्या तरी देशामध्ये राहतात। त्यांच्याशी कोणाचाही म्हणजे वैध व्यवहार नसतो तरीसुद्धा त्यांच्याकडे सर्व चैनीच्या वस्तू असतात, त्याचबरोबर शस्त्रास्त्रसुद्धा असतात। आता हे दहशतवादी लोक शस्त्रास्त्र कसे मिळवतात याचा जर आपण विचार करायचा झाला तर परस्पर विरोधक राष्ट्र हे या दहशतवाद्यांना आश्रय देतात, त्याचबरोबर त्यांना शस्त्रास्त्र पुरवतात आणि या राष्ट्रांना म्हणजे आपल्या विरोधी राष्ट्रामध्ये कारवाया करण्यासाठी प्रोत्साहन देत असलेले आपल्याला दिसून येतात। म्हणजे दहशतवादाची समस्या ही जागतिक आहे आणि सर्वच देश दहशतवादाचा निषेध नोंदवतात, निषेध करतात, विरोध करतात आणि तरीसुद्धा दहशतवाद हा म्हणजे जगामध्ये अस्तित्वात राहतो। म्हणजे दहशतवादी संघटना कोणत्या ना कोणत्या देशामध्ये अस्तित्वात राहतात। अर्थात म्हणजे या दहशतवादी संघटनांना कोणीतरी मदत करत असतं। म्हणजे हे जे आंतरराष्ट्रीय राजकारण असतं याच्यामध्ये सुद्धा म्हणजे एका प्रतिस्पर्धी राष्ट्राला त्रास देण्यासाठी दहशतवाद्यांचा आधार घेतला जातो। म्हणजे दहशतवाद ही जागतिक समस्या आहे। ही समस्या प्रामुख्याने गरीब राष्ट्रामध्ये याची तीव्रता जास्त दिसून येते, कारण गरीब राष्ट्रामध्ये गरिबी बेरोजगारीमुळे युवक हे दहशतवादाकडे वळतात आणि याचा गैरफायदा घेऊन दहशतवादी संघटना मोठ्या प्रमाणात बनत असलेले आपल्याला दिसून येतात। म्हणजे दहशतवादाचा हा जो मुद्दा आहे हा मुद्द्याला आर्थिक कारण जसं कारणीभूत आहे तसं आंतरराष्ट्रीय राजकारण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कारणीभूत असलेलं आपल्याला दिसून येतं। म्हणजे आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील ज्या काही समस्या आहेत किंवा आपल्या वैयक्तिक जीवनातील सुद्धा ज्या समस्या आहेत या समस्याची उकल करायची असेल तर आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधातील राजकारण समजून घेणं गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं। म्हणजे काही राष्ट्रीय समस्या या आंतरराष्ट्रीय प्रश्नामुळे निर्माण झालेल्या आहेत आणि या जर सोडवायच्या असतील आणि समजून घ्यायच्या असतील तर याच्यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास होणं किंवा करणं गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं। त्याचबरोबर म्हणजे मानवी हक्कसुद्धा तसंच आहे बघा। म्हणजे एखाद्या देशामध्ये दुसऱ्या देशाला बलाढ्य देशांना गरीब देशामध्ये हस्तक्षेप करण्याचं एक शस्त्र म्हणून सुद्धा या मानवी हस्तक्षेपाची संकल्पना सध्याच्या काळामध्ये राजकारणामध्ये आलेली आपल्याला दिसून येते। म्हणजे तुमच्या देशामध्ये मधील सरकार हे नागरी हक्काचं संरक्षण करत नाही आणि म्हणून आम्ही तुमच्या देशामध्ये आक्रमण करतो आणि तुम्हाला जुलमीशाही राजापासून मुक्त करतो, जसं की अमेरिकेनं इराकमध्ये सद्दाम हुसेनची राजवट उलथून लावली आणि त्याच्यासाठी मानवी हस्तक्षेप हे कारण दिलं। अफगाणिस्तानमध्ये सुद्धा तालिबानी राजवट उलथून लावली आणि तिथं हस्तक्षेप केला, त्याला मानवी हस्तक्षेप असं म्हणजे मानवी हक्काची संकल्पना का आली, कशी आली, म्हणजे हे या ज्या माणसाच्या मानवी जीवनामधील समस्या आहेत याला आंतरराष्ट्रीय कारणं पण कारणीभूत आहेत, हे आपणाला याचा अभ्यास केल्यानंतरच आकलन होऊ शकतं। त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी या आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास महत्त्वपूर्ण असलेला आपणाला सांगता येतो। त्याच्यानंतर आहे बघा युद्ध थांबवून जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी सुद्धा
म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये प्रत्येक राष्ट्र हे स्वराष्ट्रहित लक्षात घेऊन इतर राष्ट्राशी संबंध प्रस्थापित करत असतं किंवा इतर राष्ट्राशी व्यवहार करत असतं. प्रत्येक राष्ट्राच्या राष्ट्रीय हित साध्य करणे हेच परराष्ट्र धोरणाचं ध्येय असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ज्याप्रमाणे राष्ट्रवाद ही विचारसरणी त्या राष्ट्राला बलशाली बनण्यासाठी मदत करते, त्याचप्रमाणे आक्रमक राष्ट्रवाद ही विचारसरणी म्हणजे जगाला संघर्षामध्ये किंवा युद्धाच्या खाईमध्ये घालत असलेली आपल्याला दिसून येते. जसं की आपल्याला बघा, आता हिटलर मुसोलिनी यांचा आक्रमक राष्ट्रवाद हेच दुसऱ्या महायुद्धाचं कारण ठरलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे अनेक देशामध्ये जे आक्रमक राष्ट्रवाद आहेत, म्हणजे युद्ध थांबवून जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी आपणाला युद्धच कशामुळे होतात याचा विचार करणं गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे युद्ध कशामुळे होतात, तर राष्ट्रातील आक्रमक राष्ट्रवादामुळे, आत्यंतिक राष्ट्रवादामुळे किंवा आक्रमक राष्ट्रवादामुळे. म्हणजे एखादा नेता, त्याला नेतृत्व करायचं असतं, त्याला जनतेचा पाठिंबा मिळवायचा असतो आणि म्हणून तो युद्धाची भाषा बोलतो आणि त्याच्याकडे जर जगाने काळाडोळा केला, जसं की बघा, जसं हिटलरचा उदय हे दुसऱ्या महायुद्धाचं कारण आहे, त्याचप्रमाणे म्हणजे ब्रिटिशांचं इंग्लंडचं अनुनयाचं धोरण हे सुद्धा याचं एक प्रमुख कारण ठरलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ब्रिटिश लोकांनी हिटलरच्या कारवायाकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं, त्याच्यामुळे हिटलरचा आत्मविश्वास वाढत गेला आणि मग त्यानं युद्धाला प्रत्यक्ष सुरुवात केली आणि मग जगामध्ये दुसरं महायुद्ध घडून आलं. म्हणजे जगामध्ये युद्ध का होतात, कशामुळे होतात याचा बारकाईने अभ्यास करून मग जागतिक शांततेसाठी प्रयत्न करता येऊ शकतात आणि जगाला संघर्षाकडून शांततेकडे नेता येतं. अर्थात या प्रश्नाची उकल आपणाला आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासातूनच येते. त्याच्यामुळे जगामध्ये युद्धापासून जगाला वाचवणे आणि जागतिक शांतता निर्माण करणे यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधाचं ज्ञान हे महत्त्वपूर्ण असलेलं आपणाला सांगता येतं. त्याच्यानंतर आहे बघा, आंतरराष्ट्रीय व्यवहाराचे ज्ञान आपणाला होते. म्हणजे जगामध्ये आंतरराष्ट्रीय व्यवहार कशा पद्धतीने होतात याचं ज्ञान आपणाला आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास केल्यानंतर होतो. आता सध्याच्या काळामध्ये बघा की सध्याच्या काळामध्ये जगामध्ये कोरोनाची साथ आलेली आहे आणि कोरोनाच्या साथीमध्ये कोरोनाचा जो विषाणू आहे तो चीनमधील वुहान ह्या शहरातील एका प्रयोगशाळेमध्ये तयार करण्यात आला आणि तिथून तो जगभर पसरला आणि म्हणून चीन हा याचा एक दोषी राष्ट्र समजलं जातं. आता अमेरिका याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येते. म्हणजे या कोरोनाच्या संकटा चीनमुळे निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला कशा प्रकारचं म्हणजे रोखता येईल असे प्रयत्न अमेरिकेकडून होताना आपणाला दिसून येतात. म्हणजे चीनला अमेरिका एक आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये घालून त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय निर्बंध लादण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे हे जे व्यवहाराचं ज्ञान, आंतरराष्ट्रीय व्यवहार असे कशामुळे होतात, जसे की बघा आपणाला माहिती आहे, म्हणजे जागतिक आरोग्य संघटना आहे, या संघटनेला अमेरिका हा देश सर्वात जास्त निधी देत होता. परंतु सध्याच्या काळामध्ये कोरोनामुळे या कोरोनामध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय जागतिक आरोग्य संघटनेने चीनला दोषी ठरवणं योग्य नाही अशी भूमिका थोडी घेत असल्यामुळे अमेरिकेनं मग या जागतिक आरोग्य संघटनेची मदत बंद करून दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे हे जे आंतरराष्ट्रीय व्यवहार होतात हे राजकीय दृष्टिकोनातून प्रभावित असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे एका देशाचे व्यवहार हे दुसऱ्या देशाचे व्यवहार, अर्थात कोणत्याही परिस्थितीमध्ये राजकारण हे एक असं क्षेत्र आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये ते फक्त हिताचाच विचार करतं, राष्ट्रीय हिताचाच विचार करत असतं. आंतरराष्ट्रीय पातळीवर राजकारण असेल तर ते राष्ट्रीय हिताचा विचार करतं आणि देशाच्या पातळीवरचं राजकारण असेल तर ते स्वतःच्या सत्तेच्या हिताचा विचार करताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही व्यवहार घडत असतात, अर्थातच बघा अमेरिका हा एक देश असा आहे की म्हणजे अगोदरच्या काळामध्ये पाकिस्तानला मदत करायचा, आता पाकिस्तानला मदत कमी करून भारतासोबत जास्त जुळवून घेताना आपल्याला दिसून येतो. कारण चीनवर जर नियंत्रण ठेवायचं असेल तर भारत उपयोगी पडू शकतो आणि त्याच्यामुळे सध्याच्या काळामध्ये अमेरिकेची भारताशी असणारी जवळीकता वाढलेली आपल्याला दिसून येते.
म्हणजे हे आंतरराष्ट्रीय संबंधाचं व्यवहारातील ज्ञान. आता युरोपियन महासंघातून ब्रेक्झिट म्हणजे ब्रिटनची एक्झिट झालेली आपल्याला दिसून येते गेल्या वर्षीच. म्हणजे ब्रिटन हा या युरोपियन महासंघातून बाहेर पडलेला आहे. म्हणजे पडू पाहत असलेला किंवा बाहेर निघालेला देश असलेला आपल्याला दिसून येतो. कारण याच्यातून त्या देशाचा जास्त फायदा होईल असं त्या देशातील सत्तेला किंवा लोकांना वाटेनासं झालं. त्याच्यामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय युरोपियन महासंघातून काढता पाय घेतलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे हे जे आंतरराष्ट्रीय व्यवहार होत राहतात, वेगवेगळ्या देशाचे जे आंतरराष्ट्रीय व्यवहार होत राहतात, या व्यवहाराचं ज्ञान आपणाला या आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास केल्यानंतर मिळत असलेलं आपणाला दिसून येतं. त्याच्यानंतर आहे बघा, सत्तेच्या राजकारणाचं विश्लेषण करता येतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे सत्तेचं राजकारण असतं. या सत्तेच्या राजकारणाचं विश्लेषण आपणाला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास केल्यानंतर करता येऊ शकतो. जसं की बघा, आता जगामध्ये इराण आणि उत्तर कोरिया हे दोन देश अण्वस्त्र सज्ज होत आहेत असा अमेरिकेचा कांगावा असलेला आपल्याला दिसून येतो. आता या बाबतीमध्ये जगामध्ये अनेक देश आहेत, परंतु इतर देशापेक्षा सुद्धा जास्त अमेरिके जास्त विरोध करताना आपल्याला दिसून येते. अर्थातच अमेरिका विरोध कशामुळे करते? कारण अमेरिकेला जास्त धोका आहे. यांच्या म्हणजे उत्तर कोरिया आणि इराण यांच्या अण्वस्त्र सज्जतेचा अमेरिकेला जास्त धोका आहे असं अमेरिकेला वाटतं आणि म्हणून अमेरिकेच्या सत्तेला ते आव्हान देऊ शकतं. म्हणजे हे जे सत्तेचे राजकारण आहे, या सत्तेच्या राजकारणाचा आकलन आपणाला आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासावरून करता येऊ शकतं. सध्याच्या काळामध्ये बघा, म्हणजे हे सत्तेचं राजकारण असतं. सध्याच्या काळामध्ये राजकारण हे कसं असेल, काय असेल आपणाला सहजपणे समजून येत नसतं, तर त्याच्यासाठी अभ्यास महत्त्वाचा असलेला आपणाला सांगता येतो. जसे की सध्याच्या काळामध्ये चीन या देशानं त्याचा आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवण्यासाठी त्याच्या स्वतःच्या चलनाचं अवमूल्यन केलेलं आपल्याला दिसून येतं आणि अमेरिका त्याच्या विरोधामध्ये गेलेले आपल्याला दिसून येते. म्हणजे चीनच्या ज्या वस्तू आहेत त्या चीनच्या चलनाचं अवमूल्यन झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आणखीन स्वस्त होतील आणि मग चीनचा व्यापार त्याच्यामुळे वाढेल आणि मग चीन हा जास्त म्हणजे आर्थिक सत्तेच्या बाबतीमध्ये तो बलाढ्य होऊ शकेल अशी अमेरिकेला भीती वाटते आणि म्हणून चीनच्या चलनाच्या अवमूल्यनाला अमेरिकेने आक्षेप घेतलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे हे सत्तेचं राजकारण असलेलं आपल्याला दिसून येतं. एकेकाळी रशिया आणि अमेरिका हे दोन परस्पर विरोधक राष्ट्र होते, परंतु मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे 2016 सालच्या निवडणूक ही डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या मदतीने, इराणच्या मदतीने जिंकली असा एक आरोप म्हणजे असा एक आक्षेप घेतला जातो. आणि आजच्या काळामध्ये रशिया आणि अमेरिकेचे संबंध हे तेवढे म्हणजे अगोदरच्या पूर्वीप्रमाणे विरोधाचे राहिलेले नसलेले आपल्याला म्हणजे तेवढे स्फोटक नसलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे हे जे सत्तांचं राजकारण आहे, एका देशाचं दुसऱ्या देशासोबतचं आंतरराष्ट्रीय वर्तन आहे, या सत्तेच्या राजकारणाचं आकलन आपणाला या आंतरराष्ट्रीय संबंधाचं अभ्यास केल्यानंतरच लक्षात येत राहतं. अर्थातच जगामध्ये बघा, पहिल्या म्हणजे दुसऱ्या महायुद्धापर्यंत जगामध्ये फ्रान्स आणि इंग्लंड या दोन महासत्ता होत्या. दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर 90च्या सालापर्यंत जगामध्ये रशिया आणि अमेरिका या दोन महासत्ता होत्या. रशियाच्या पतनानंतर किंवा विघटनानंतर 10 वर्ष म्हणजे 2000पर्यंत जवळपास अमेरिकेचा जगावरती प्रभाव होता, परंतु 2000 सालाच्या नंतर मात्र चीन थोडा वाढत गेलेला आपल्याला दिसून येतो आणि सध्याच्या काळामध्ये अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला आव्हान देऊ शकेल एवढी संपन्नता या चीन या देशाकडे आलेली आहे आणि म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरती चीन आणि अमेरिका हे विरोधक बनलेले आपल्याला दिसून येतात. नेहमी ते परस्पर विरोधी भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच म्हणजे हे जे त्यांच्या सत्तेचं राजकारण म्हणजे काय? वर्चस्वाचं राजकारण. म्हणजे जगामध्ये कोण बलाढ्य आहे, कोणता देश बलाढ्य आहे, म्हणजे तुमची सत्ता जास्त मोठी आहे का आमचं देश मोठा आहे, हे जे सत्तेचं राजकारण असतं. अर्थात म्हणजे बघा, आता इराणला आणि उत्तर कोरियाला अमेरिका विरोध करते आणि म्हणून चीन छुप्या पद्धतीने मदत करताना आपल्याला दिसून येते.
म्हणजे चीन पाकिस्तानला मदत करतं म्हणून अमेरिकेनं पाकिस्तानची मदत थांबवलेली आपल्याला दिसून येते. असं प्रत्येक देशामध्ये देशांच्या बाबतीमध्ये म्हणजे हे सत्तेचं राजकारण असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आपलं प्रभाव क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कोणती गोष्ट चांगली आहे आणि कोणती गोष्ट चांगली नाही याचा विचार करून एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राच्या बाबतीमध्ये भूमिका घेताना आपल्याला दिसून येतं. आणि हे जे सत्तेचं राजकारण चालू आहे आणि हे सत्तेचं राजकारण प्रत्येक बाबतीमध्ये होताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे जैवास्त्राची निर्मिती केली म्हणून कधी कांगावा करून एखाद्या देशामध्ये हस्तक्षेप केला जातो किंवा त्याला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं जातं. तर कधी कधी मानवतावादी हस्तक्षेप म्हणून एखाद्या देशामध्ये हस्तक्षेप करून त्या देशावरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा एखाद्या बाबतीमध्ये एखाद्या राष्ट्राचं खच्चीकरण करण्यासाठी सुद्धा एखाद्या आंतरराष्ट्रीय समस्येचं फायदा घेत असलेले आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय संबंध हे व्यापक असल्यामुळे आणि या सत्तेचं राजकारण समजायला अवघड असल्यामुळे जर आपणाला आंतरराष्ट्रीय राजकारणातील सत्तेचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण सत्तेचं राजकारण म्हणजे कारण आंतरराष्ट्रीय संबंध हा सर्व संबंधाचा अभ्यास करतं. अर्थात जगामध्ये कार्यकारण संबंधाशिवाय कोणतीही गोष्ट घडून येत नाही. म्हणजे ज्या वेळेला एखादी समस्या घडून येते ती काय फक्त तेवढ्यापुरतीच तिचा उद्भव झालेला असतो अशातला भाग नाही, तर त्याच्यासाठी अनेक कारणं असतात. जर दोन देशाच्या संघर्षाचे संबंध निर्माण होत असतील तर त्याला केवळ म्हणजे एकच कारण असतं अशातला भाग नाही. किंवा म्हणजे एखादा देश अण्वस्त्र निर्माण करतोय म्हणून त्या दोन देशाचे संबंध ताणले गेलेले आहेत अशातला भाग नसतो. तर त्याच्यामागं खूप मोठी पार्श्वभूमी असलेली आपल्याला सांगता येते. म्हणजे हे जे सत्तेचं राजकारण आहे या सत्तेच्या राजकारणाचं विश्लेषण आपणाला आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासातून करता येतं. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास हा अभ्यासकाला ज्ञानवृद्धीसाठी त्याचबरोबर आपल्या जीवनातील किंवा एखाद्या राष्ट्राची धोरणं ठरवण्यासाठी उपयुक्त ठरत असलेला आपणाला दिसून येतो. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्त्व असलेलं आपणाला सांगता येईल. अर्थात महत्त्व आपणाला अजून पण सांगता येऊ शकतं. पण आजच्या भागापुरतं एवढंच. याच्या पुढील भागामध्ये आपण याचा पुढील भागाचा विचार करू. तोपर्यंत नमस्कार.